अध्याय 16 श्री गणेशाय नम भक्तजना तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुका इंदिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच्या गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरून मनी मनवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमूचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेला माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्ती याची करावी एक युक्ती. तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढेवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजा करीती भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती एसी नामे दिधली त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावून तिघांचे 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभावते दिधला असे समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयेवेळी श्रेणी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरमय सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्याते काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरली त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयाची आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगा पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिलेला नाही कोणाते. हरिभाऊ एकेदिनी समर्थ सनिग्ध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी असता निश्चित परिधान करी भगवे वस संसार देई सोडून. मग छाती कफनी जोडी समर्थ तयासी दिधली. ती घेऊन तयेवेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटली आपला संसार. लोभ मोह अनुमात चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ते करी बहुत अकांत घेत उर बडवून. विणवी तसे जोडवणी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझे थापिल्या. काठिम्यापुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परिसोतो षोडशोध्याय गोढा. श्री रत्सु शुभ भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून. यासी पिसाच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली यासी सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी.
त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसलेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठा उठी सांगितलेल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हसुनी देती उत्तर त्यासी पिसाच्या लागले थोर माझीनी दूर नोहेची ऐसे उत्तर एकूणी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता काठिम्यापुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी त्याच्या चित्तात दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी एकीले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदाले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पाव्या श्री चरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी पाहुण्या स्वभक्ताशी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुनी कामना कोणी येती दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन सांगते एकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग राजवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून असे भरले पूर्ण एकेले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही या जाऊनी अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी आणावे पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मानसे धावून या वेंगेसी मेठी चरणी घातली निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटे त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रातदिन समर्थांपुढे करीती भजना पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्याचे स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीचे ऐसे न करावे काही मी अजन लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी वास करून निश्चित चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तर उत्तर शिन झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सनिग्ध आणावे परी सुता त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सतल असे मग सांगती समर्थ त्यासी घालवणे पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही शीन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रवण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र वाणे बैसले स्नान करोनी परी गंधन लाविती भोजनाते न उठीती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती शनोशोनी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार गत पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती अकांता तो दुःखमय समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघ गेले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार अवतारला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली
येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत भाविक भक्त परिसत सप्तदश अध्याय गोढा श्री भगवत चरणार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासे अधिकारू नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पंखारा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले वेटीसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासे. एके दिवशी समर्थाची दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता झालासी झाली अयोग्यता. समर्थाची कृपा होता आता रोग कोठे राहील. केजवान मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापिल्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापना करावयासी तुम्ही पाठवा दादाची समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी कोण घेणे सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ हाय जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनर्च बाईसी बोलले त्यात तमुचे काय केले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केज प्रति. पादुका स्थापना झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगते यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी. गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी येशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करुनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ यशा समयी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला अनुसत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेच. स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले तयाते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्य वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादाप्रती केवळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची या शरीर ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेची जे बरे वाटेला आम्हासी तेचे करू. या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीची पुरे झाले. एकूण येशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासे हसू आले अधिक कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगिले तयासी. अनुसूया तुझी माता तिचं पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणे लोक आपावता कारण. एकुणी मातेची युक्ती दादा तिचं प्रती बोलती. ऐसिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ भक्त परिसतो अष्टदशोध्याय गोढा. श्री रस्तु शुभ भवतु.